राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन आणि महाजन यूट्यूब चॅनलसाठी. आज अजितदादाला जाऊन 1 महिना झाला. बरोबर 1 महिन्यापूर्वी याच तारखेला दादाचं विमान बारामतीच्या विमानतळाजवळ कोसळलं आणि त्यात दादाचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. त्यांच्यासोबत त्यांचा सुरक्षा रक्षक, 2 पायलट आणि 1 महिला जी विमानाची देखरेख करत होती, असे एकूण 5 जण त्यात मृत्युमुखी पडले. पण या मृत्यूचं भांडवल करणारे रोहित पवार गेली महिनाभर हेच ओरडून सांगत आहेत की हा अपघात नसून घातपात आहे. रोहित पवार किती खोटं बोलतात याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की रोहित पवारने बोलताना काही दिवसापूर्वी असं सांगितलं की रेवतीचं लग्न ठरलं. रेवती म्हणजे माननीय मोठ्या पवार साहेबांची नात, सुप्रिया सुळेंची मुलगी. ही बातमी मोठे पवार साहेब अजितदादाला फोनवर सांगत होते. त्यावेळेस मोठ्या पवार साहेबांना कफ झाला होता, त्यामुळे त्यांना बोलताना त्रास होत होता. हे पाहायला रोहित पवार तिथं उपस्थित होते. रोहित पवार अजून पुढं काय म्हणतात की मोठ्या साहेबांचा आवाज नीट ऐकू येत नव्हता. साहेबांची अशी अवस्था पाहून अजितदादांच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे मोठे साहेब आपल्या नातीचं लग्न ठरलंय हे अजितदादाला फोनवर सांगत होते. म्हणजे मोठे साहेब सांगत होते त्यावेळेसही रोहित पवार तिथंच होते आणि त्याच वेळेस मोठे साहेब फोनवर अजितदादांना बोलत होते आणि अजितदादाच्या डोळ्यात पाणी आलं त्यावेळेसही रोहित पवार तिथंच होते. म्हणजे एकाच वेळी 2 जागी उपस्थित राहणारा हा जादूगार मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहतोय. हा किती खोटारडा आहे, कसा रडतो याचं एक उदाहरण पाहायचं असेल तर तुम्हाला दाखवतो. याची खुद्द नकल दादानीच केली आहे, पहा. हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं. मग मी पण दाखवतो. हे मला मतदान करा, हे मला मतदान करा. अरे काय पाहिली. म्हणजे अजून बारामती पोलीस स्टेशनने या अपघाती मृत्यूची चौकशी पूर्ण केली नाही, कुठल्या निष्कर्षावर ते आले नाहीत. त्याच्यामुळं FIR दाखल करता येत नाही असं माहीत असून देखील हा सुजान गेली 10 वर्ष लोकप्रतिनिधी असलेला रोहित पवार FIR दाखल करा, FIR दाखल करा म्हणून गावभर बोंबलं सुटलाय. याला प्रसिद्धी पाहिजे. याच्या मनात खरंच काही FIR दाखल करण्याचं आहे का? आणि मग या शातीर दिमाग हेच त्याला एक उपमा लागू शकते. रोहित पवारच्या एक लक्षात आलं की आता आपल्या या म्हणण्याला वजन कसं येईल. आणि त्यांच्या डोक्यात एकदम लख्खन एक गोष्ट चमकून गेली आणि त्यांनी तडक्काल शिवतीर्थ गाठलं राज ठाकरेंना भेटायला. राज ठाकरेंचं आपले चुलते वंदनीय बाळासाहेबांवरचं अतोनात प्रेम हे सर्व जगाला माहिती आहे. खुद्द राज ठाकरेंनी अनेक वेळा ते बोलून दाखवलं. राज ठाकरे वंदनीय बाळासाहेबांना गुरुस्थानी मानत, ते त्यांचे काका होते. बरोबर रोहित पवारने शिवतीर्थावर गेले आणि राज दरबारी रुजू झाले.
आता राज ठाकरेंना जाऊन त्यांनी विनंती केली, कारण राज ठाकरे एक अशी व्यक्ती आहे महाराष्ट्राच्या राजकारणातली की ते स्पष्ट बोलतात, खरं बोलतात आणि लोक त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात. आणि राज ठाकरे शब्दाच्या कोट्या करण्यात त्यांचा हात कुणी धरणार नाही. आणि मग त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. त्या प्रश्नाची उत्तर अपेक्षित आहेत, पण त्यांनी बोलताना असं सांगितलं की या विमानाचा अपघात धुक्यामुळं झाला का धोक्यामुळं झाला. खरं म्हणजे अशा पद्धतीनं अपघात कुणाचा होणे असं दुर्दैव ते कुणाचाच होणे. पण अजितदादाला अशा पद्धतीनं संपवण्याचा कोण प्रयत्न करत असेल याचा शोध घेतलाच पाहिजे ना. आणि आजकाल एखाद्याचं राजकीय आयुष्य जर खराब करायचं असेल, बर्बाद करायचं असेल, बदनाम करायचं असेल तर त्याला शारीरिकदृष्ट्या संपवायची काही गरज लागत नाही. एक ईडीची चौकशी, एक CBIची चौकशी, काही करता येतं. मग असं का घडलं. आणि त्यांच्यासोबत, दादाच्या सोबत आणखी 4 निरपराध जीव गेले. पण ह्या गोष्टीचं मी कसं भांडवल घेऊ शकेन. मीच कसा या काकाचा अपघाती मृत्यूचा घातपाती मृत्यू म्हणून जगभर सांगत ठेवतो. याचं श्रेय रोहित पवारला घ्यायचं आहे. रोहित पवार अगदी काही अजितदादाच्या प्रेमामुळं हे सगळं करतोय असं नाही आहे. जी काही वाचलेली राष्ट्रवादी आहे त्या राष्ट्रवादीत आपला धाक जमवायचा आहे. आणि अजितदादाच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये जो काही मराठा समाजाचा जास्तीत जास्त वर्ग आहे, जास्तीत जास्त आमदार आहेत, त्यांच्या मनात सुद्धा कुठंतरी संभ्रम निर्माण करण्याची चाल रोहित पवार खेळतायत. कारण आज सुनेत्राताईच्या सोबत जे लोक उभा आहेत ते ज्येष्ठ नेते आहेत राष्ट्रवादीमधले, पण त्याच्यातले कुणीही मराठा नाही. आणि रोहित पवारसारखा दुष्टबुद्धीचा माणूस याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतोय. तो ओरडून ओरडून हे सांगतोय की हा अपघात नसून घातपात आहे आणि त्यांचा बोलण्याचा रोख, त्यांचं बोट कुणाकडं आहे हे सगळ्या जगाला कळतंय. रोहित पवार याच्यातून आपल्याला काय साध्य करायचंय हे माहीत नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, तुम्ही महाराष्ट्राच्या सर्व अजितदादावर प्रेम करणाऱ्या माणसाच्या भावनेला हात घातला, त्यांना वेठीस धरलं. एखाद्या मृत्यूचं भांडवल करून एखाद्याच्या चितेवर आपली पोळी तुम्ही भाजू नका. रोहित पवार, खरंच जर दादाचा असा काही घातपात झाला असेल तर अख्खा महाराष्ट्र पेटून उठेल आणि त्या माणसाचा शोध घेऊन त्याला योग्य ती शिक्षा झाली पाहिजे याची मागणी करेल. पण लोकांचा तुमच्यावर विश्वास नाही आहे, कारण आजपर्यंत तुमचं राजकारण कसं आहे लोकांनी पाहिलं आहे. म्हणून काल तुम्ही शिवतीर्थावर गेलात आणि राज ठाकरेच्या दरबारात आपली हाजरी लावली, त्यांना शरण गेलात आणि राज ठाकरेचा पाठिंबा मिळवला. राज ठाकरे साहेब माझे नेते होते, मी त्यांना काय सल्ला द्यावा. पण राज ठाकरे साहेब, बुडणाऱ्या माणसाला तुम्ही वाचवायला गेलात तर बुडणारा माणूस तुमच्या गळ्याला मिठी मारून तुम्हाला सुद्धा बुडवू शकतो. हे एवढं आपल्याला नक्की माहीत असेल. मी तुम्हाला यापेक्षा काही जास्त सांगू शकत नाही. धन्यवाद.